एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आमदारांची बैठक घेणार आहेत। पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतील। विलीनीकरणासंदर्भात चर्चा तर होणार आहे। मंगळवारी मुंबईमध्ये बैठक होणार आहे, ही माहिती देखील माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली आहे। अहमदाबादमधील विमान दुर्घटना प्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केलेला घातपाताचा दावा मोहोळ यांनी फेटाळलेला आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आपल्या यंत्रणेवरती विश्वास ठेवायचा की बाहेरच्या यंत्रणेवरती, असा सवाल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे। आपली यंत्रणा तपास करतीये, आपली यंत्रणा त्याच्यामध्ये काम करतीये। आज आपल्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवायचा की बाहेरच्या, तर त्यामुळे आपल्या यंत्रणेचं काम चालू आहे। त्यांचा रिपोर्ट जेव्हा येईल त्याच्यावरती बोलणं आपल्याला संयुक्तिक होईल असं मला वाटतं। परशुराम महामंडळ ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी की सरकारी फसवणूक, असा सवाल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णी यांनी केला आहे। महामंडळाची स्थापना होऊन देखील अंमलबजावणी अपुरी, असमान आणि समाजाच्या वास्तवाशी विसंगत आहे, असा आरोप मकरंद कुलकर्णी यांनी केला। प्रशासनाला निर्देश देण्यात आले की महामंडळ स्थापन करण्याची कारवाई करावी। त्याप्रमाणे 23/9/2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय करण्यात आला की परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं। त्याप्रमाणे इलेक्शन्स तोंडावर होत्या म्हणून ह्या घाई गडबडीत निर्णय घेण्यात आला आणि घाई गडबडीनं इलेक्शनच्या तोंडावर 14 ऑक्टोबर 2024 रोजी महामंडळाचे अध्यक्ष डिक्लेअर करण्यात आले। महामंडळ स्थापन झालेलं नव्हतं। महत्त्वाची बातमी, वरळीमध्ये लक्ष्मीनारायण मंदिराला पालिकेची नोटीस। लक्ष्मीनारायण मंदिर हे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातले लक्ष्मीनारायण मंदिर 15 दिवसांमध्ये रिकामे करण्याचे आदेश पालिकेने दिलेले आहेत। मंदिर स्थलांतरित न केल्यास पालिका बांधकाम पाडण्याची शक्यता आहे। लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे। याच्या आधी 8 महिन्याआधी आदित्य साहेब इथे आले होते, इथे बसले होते, ते सर्व चर्चा झाली होती। DMC किरण दिगावकर साहेब बरोबर आमची चर्चा पण झाली होती। त्यावेळी आम्हाला आमचा पण असंच ठराव होता की मंदिर जिथे आहे तिथेच राहू द्या, याच्या अडचणीमध्ये आहेच नाही, डेव्हलपमेंट पण चालूच आहे, ते बंद पण नाही, मग काय प्रॉब्लेम आहे, ही जागा कशासाठी पाहिजे त्यांना ते पण आम्हाला सांगितलं नाही, काय विचारलं नाही, काय नाही। आता परत नोटीस पाठवली त्या लोकांनी आणि 16 तारीखला बोलते की आम्ही मंदिर डिमोलेशन करणार। आमच्या समाजाचा हा एक धर्माचा रिलिजियस हा टेम्पल आहे आणि त्याला हे आज कॉर्पोरेशन आणि रिडेव्हलपमेंट उद्ध्वस्त करायला चाललेले आहेत। आणि दुसरी गोष्ट साहेब, असं नाही आहे की आमच्याकडे पेपर्स नाही आहे, आमच्याकडे ओल्ड कस्टम हाऊसचं जे मुंबईचा जो सर्वे रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टमध्ये आमचं टेम्पलचा उल्लेख आहे।